पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी सकाळी भीतीचे सावट पसरले जेव्हा कार्यालयाच्या अधिकृत ईमेलवर RDX बॉम्ब ठेवण्यात आल्याचा निनावी इशारा मिळाला। सकाळी 6:23 आलेल्या या मेलमुळे दुपारी 3:30 स्फोट घडवून आणला जाणार असल्याचा दावा तसा उल्लेखही करण्यात आला। या घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा सतर्क झाली। पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा सतर्क झाली। पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बॉम्ब शोधक आणि नाशक पथक तसेच श्वान पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। जिल्हाधिकारी कार्यालयातील अ आणि ब इमारतींमध्ये कार्यरत असलेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तातडीने बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। या कारवाई दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दोन्ही इमारतींचा ताबा घेत बॉम्बशोधक पथकाने प्रत्येक विभागात बारकाईने तपासणी केली। कार्यालयाच्या परिसरातील प्रत्येक कोपरा, गाडी पार्किंग आणि सार्वजनिक भागही छाननीसाठी पिंजून काढण्यात आला। सुदैवाने पोलिसांच्या तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही। मात्र हा मेल नेमका कोणी आणि कुठून पाठवला याचा तपास सध्या सुरू आहे। पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले की सायबर सेलमार्फत या मेलचा माग काढला जात असून महाराष्ट्र सायबर सेलकडून देखील तांत्रिक मदत घेण्यात येणार आहे। घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, निवास उपजिल्हाधिकारी सुभाष बागडे आणि इतर अधिकारी देखील उपस्थित होते। द पोलीस न्यूज ब्युरो, पालघर।